नमस्कार मंडळी, हा दीपू दासचा शेवटचा व्हिडिओ आहे जिथे तो पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांना सांगत आहे की माझ्या जीवाला धोका आहे आणि मला काही लोक मारणार आहेत. त्याच्यामुळे तो पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेला होता, पण पोलिसांनी सुद्धा त्याची तक्रार घेतली नाही. आणि पोलिससुद्धा जे बांगलादेशचे पोलीस आहेत ते सुद्धा जिहादी रूपीच आहेत, कारण त्यांनी त्याची तक्रार घ्यायचं सोडून तुम्ही जे बघत आहेत गर्दी आहे त्या गर्दीच्या ताब्यात त्या दीपू दासला दिलेलं होतं. स्वतः पोलिसांनी त्याला संरक्षण द्यायचं सोडून त्यांना दीपू दासांना या गर्दीच्या हवाली केलं. आणि पुढं तुम्ही पाहितलंच असेल की या जिहाद्यांनी दीपू दाससोबत काय केलं ते. दीपू दासला त्या जिहाद्यांनी ताब्यात घेऊन त्यांना बेदम म्हणजे मारायला सुरुवात केली. तुम्ही बघत असाल हा व्हिडिओमध्ये कशा प्रकारे पोलिसांनी त्या दीपू दासला या जिहाद्यांच्या ताब्यात दिलं आणि ते मारत आहेत. मारून मारून पार त्यांनी त्या दीपू दासचा जीव घेतला आणि कशा प्रकारे त्यांना ओढत नेत आहेत आणि हे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकतात. म्हणजे तिथलं सरकारसुद्धा पोलीससुद्धा या जिहाद्यांचंच आहे. तिथे हिंदूंना कुठल्याही प्रकारचं संरक्षण नाही किंवा त्यांच्या मनातच की एक हिंदूंविरुद्ध हिंदूंना संपवण्याचं, हिंदूंना कसं काय मारता येईल हा विचार कंटिन्यू त्यांच्या ध्यानामनात असतो. आणि ह्या व्हिडिओमध्ये कशा प्रकारच्या घोषणा देत आहेत आणि कशा प्रकारे त्यांना जाळलं आहे तुम्ही पाहू शकता. ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांना मारून जीव गेल्यानंतर ओढत नेलं आणि ते झाडाला लटकवलं आणि झाडाला लटकवून त्यांना जिवंत म्हणजे अर्धवट कदाचित मेले असतील त्यांना ते झाडावर लटकून त्यांनी जाळलं. आणि जाळलं एवढ्यावरच थांबले नाही तर जिहादी रूपी हे लोक कशा प्रकारचे कमेंट करत आहात तुम्ही पाहत आहात. हे अशा प्रकारच्या हसलेल्या टाळ्या वाजवलेल्या कमेंट करत आहेत आणि हे लोक कुठले नसून भारतातले जिहादी आहेत. आपल्या भारतातले जिहादी लोक त्यांना हसत आहेत. म्हणजे आपल्या भारतातसुद्धा हे लोकांना हळहळ व्यक्त होत नाही तर आनंद व्यक्त होत आहे अशा लोकांना. तुम्ही बघू शकता हे अकाउंट.